शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे। ती म्हणजे पीएम किसान योजनेचा हप्ता जो आहे तर तो आता वाढवला आहे। पहिला वर्षाला तुम्हाला 6000 रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळत होते, तर ते आता तुम्हाला 9000 रुपये मिळण्याची घोषणा झाली आहे। यामध्ये महत्त्वाच्या 4 अटी आता सरकारने घातल्या आहेत। तसेच या 3 नियमांमध्ये सुद्धा बदल करण्यात आला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता तुमचा जो 6000 रुपयाचा जो हप्ता होता तर तो आता तुम्हाला वाढवून 9000 रुपये केला गेला आहे। मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा आता केली आहे। शेतकऱ्यांना जो वर्षाला 6000 रुपयांचा हप्ता सरकारकडून मिळत होता तर तो आता त्यांच्या खर्चा पाण्याला पुरत नसल्याचे सरकारच्या लक्षात आल्याने आता मोठा हा निर्णय पीएम मोदी म्हणजे मोदी सरकारने घेतला आहे की तुम्हाला आता वर्षाला 6000 रुपये नसून 9000 रुपये मिळण्याची आता घोषणा केली आहे। यामध्ये बघा, महत्त्वाच्या 10 बँका आता निवडल्या आहेत। म्हणजेच देशातील फक्त याच सरकारी 10 बँकेत पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार असं या नियमामध्ये म्हटलं आहे। बाकीच्या बँकेमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता आता येणार नाही। तर बघा, महत्त्वाच्या 10 बँका आता सरकारने कोणकोणत्या निवडल्या आहेत आता संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। 2025 मध्ये आता तुम्हाला जो येणार आहे 19वा हप्ता तर तो आहे तर तो तुम्हाला 2000 रुपयेच असणार आहे। परंतु त्यानंतर पुढील येणारा जो 20वा हप्ता असणार आहे तर तो आता तुम्हाला 3000 रुपयांचा असणार आहे। हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण वर्षाला तुम्हाला जे 6000 रुपये मिळत होते तर ते आता तुमचा हप्ता वाढवला आहे तर तो आता तुम्हाला 9000 रुपयांचा हप्ता असणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे की तुमचे आता बँक खाते आहे तर ते बँक खाते फक्त आता हेच 10 बँक खाते चालणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। बाकीच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता इथून पुढे येणार नाही। तर बघा शेतकरी मित्रांनो, कोणते नियमामध्ये आता बदल केला आहे आणि कोणकोणत्या 10 बँका सरकारने या नियमामध्ये सांगितले आहेत, सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। शेतकऱ्यांसाठी आज एक सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। त्यातच एक मोठा बदल सुद्धा आता नियमामध्ये केला आहे। तो म्हणजे राज्यातील जवळपास सर्वच्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक नवीन नियम आता केंद्र सरकारच्या माध्यमातून लावला गेला आहे। ती म्हणजे तुमचे जे काय असेल ते पीएम किसान योजनेचे पैसे फक्त याच 10 बँकेमध्ये आता इथून पुढे येणार आहेत। या बँका सर्वच्या सर्व सरकारी म्हणजेच गव्हर्नमेंट असणार आहेत। तर त्या कोणत्या बँका असणार आहेत याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही जर पीएम किसान योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आलेली आहे। यामध्ये महत्त्वाच्या 10 बँका आम्ही सांगितल्या आहेत। तुम्ही जर पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असेल तर आधी तुम्ही 18 हप्ते घेतले असतील आणि आता 19व्या हप्त्याची जर वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुमचा हप्ता वाढवलेला आहे। इथून पुढे तुम्हाला जो हप्ता असणार आहे 4 महिन्यातून जो हप्ता तुम्हाला येतो तर तो आता 2000 रुपयाचा नसून 3000 रुपयांचा असणार आहे। हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यातच आता केंद्र सरकारच्या माध्यमातून एक मोठा बदल आता केलेला आहे। ते म्हणजे अनेक बँकांमध्ये आता पीएम किसान योजनेचा हप्ता अडकल्याचं सरकारच्या लक्षात आल्याने काही बँका यामधून वगळल्या सुद्धा आहेत। महत्त्वाच्या आता सरकारी 10 बँका यामध्ये सांगितल्या आहेत। त्या बँकांची नावे पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। सरकारी बँकांना आता बघा, पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांसाठी या सरकारी 10 बँका निवडल्या आहेत। ज्या बँकेत तुम्हाला आता सरकारने तिकडून पैसे सोडल्या लगेचच पैसे तुमच्या बँकेत जमा होणार आहेत, असे या सरकारी 10 बँका आहेत। तर त्या 10 बँकांची नावे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या 10 बँका ज्या आहेत तर या 10 बँकांची नावे मी तुम्हाला सांगणार आहे। 10 बँका पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलंय याच सरकारी 10 बँकांमध्ये तुमचे पैसे सोडण्यात येणार आहेत। 2025 या नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक नवनवीन आम्ही योजना आता काढणार आहोत असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले।
त्यातच अजून पण 2-3 योजना शेतकऱ्यांसाठी अशा मोठ्या काढणार आहोत, ज्यातून पीएम किसान योजना अशा प्रकारचे जसे पैसे येते तशाच प्रकारे अजून पण पैसे देणाऱ्या आम्ही योजना काढणार आहोत, असं सुद्धा नरेंद्र मोदी बोलताना यावेळी म्हणाले। आणि त्यांनी सांगितलं की आता जो येणारा हप्ता आहे म्हणजे 19वा हप्ता सोडून 20वा हप्ता तर तुम्हाला 3000 रुपयाचा असणार आहे। आता समोर बजेट येतंय, त्या बजेटमध्ये आता तुम्हाला सांगणार आहे की 9000 रुपयांचा हप्ता असणार आहे। त्यामध्येच आता नवीन तुमच्यासाठी 10 बँका निवडल्या आहेत, त्यामुळे या 10 बँका कोणत्या आहेत पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण या ज्या 10 बँका आहेत 10 बँका असेल तर त्यातच तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे। सरकारने स्पष्टपणे काय सांगितले बघा, शेतकरी मित्रांनो, या 10च्या 10 बँका ज्या आहेत त्या सरकारी म्हणजेच गव्हर्नमेंट आहेत, यामध्ये पैसे सरकारने तिकडून सोडल्यानंतर अजिबात अडकत नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे। मग सरकारचं जे पैसे आहे ते सुरक्षित पण याच बँकेत राहतात, त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या 10 बँकेमध्ये त्यांचे खाते उघडणे गरजेचे आहे। आधी तर तुम्ही कोणत्याही बँकेत खाते उघडले असेल तर तुमच्यासाठी आता बघा, तुम्ही आधी कोणत्याही बँकेत खाते उघडले असेल तर ते चालत होतं, परंतु इथून पुढे चालणार नाही, कारण सरकारने या नियमामध्ये बदल केलाय। 10 बँका सांगितल्या आहेत, 10 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, जर नसेल तर तुम्हाला या बँकेमध्ये खातं काढावं लागेल। या 10 बँकांची नावे मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ही आहे की तुमचा 6000 वरून हप्ता 9000 रुपये केला आहे, परंतु तुम्हाला बँका बदलल्या आहेत। फक्त या 10च सरकारी बँकामध्ये आता सरकारने पैसे सोडण्याचे ठरवले आहे। तर बघा कोणत्या बँका आहेत बघा, पीएम किसान योजना ही गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी काढली आहे। तर या योजनांच्या माध्यमातून वर्षाला 6000 रुपये शेतकऱ्यांना मिळत होते, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या की हा जो आम्हाला 6000 रुपयांचा हप्ता आहे तर तो आम्हाला आमच्या गरजेच्या वस्तू घेण्यासाठी कमी पडत आहे, तर तो आम्हाला वाढवण्यात यावा अशी जेव्हा शेतकऱ्यांची अपेक्षा होती, या अपेक्षेचा विचार करून आता 2025 मध्ये हा मोठा बदल आता केला गेला आहे। त्यामुळे आता हा मोठा बदल तो म्हणजे आता 6000 रुपयांचा हप्ता वाढवून तुम्हाला 9000 रुपये मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये महत्त्वाच्या 10 बँका सरकारने सांगितल्या आहेत। या 10 बँकेमध्ये तुमचे पैसे सोडले जाणार आहेत। सरकारी बँका असल्याने सरकारचे म्हणणं आहे की गव्हर्नमेंट या 10 बँका ज्या आहेत त्या कायम सुरक्षित असतात, त्यामुळे तुमच्या बँकेचे खाते या सरकारी बँकेत असणं गरजेचं आहे। तर बघा, तुम्हाला ओळीने 10 बँकांची नावे सांगतो, तुमच्या या बँकेत तुमचं खातं आहे का नाही तुम्ही चेक करायचं आहे, कारण पीएम किसान योजनेचा हप्ता फक्त याच 10 बँकेमध्ये येणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता येणाऱ्या पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तर तो येण्यासाठी आता थोडे दिवसच बाकी राहिले आहे। तर हा आता हप्ता तुम्हाला 2000 रुपयाचाच असणार आहे। त्यानंतरचा 20वा हप्ता जो येणार आहे तर तो तुम्हाला 3000 रुपयांचा असणार आहे, कारण वर्षाला 9000 म्हणजेच 4 महिन्यातून एकदा 3000 अधिक 3000 अधिक 3000 असे 12 महिन्याचे मिळून तुम्हाला टोटल तुमच्या आता खात्यावरती 9000 रुपये असणार आहे। तुम्ही हा विचार करा, एकंदरीत जर शेतकऱ्यांनी जर विचार केला तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता सरकारने दिली आहे। शेतकरी मित्रांनो, यासाठी महत्त्वाच्या 10 बँका सांगितल्या आहेत। या 10 बँकांची नावे मी तुम्हाला ओळीने इथे सांगतो, काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ बघा। 10 बँकांच्या खात्यामध्ये तुमचं खातं आहे का तुम्ही आता चेक करायचं आहे। आता सर्वांनी लक्ष देऊन बघा, 10 बँकांची नावे मी इथं घेत आहे। तर बघा, यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक, युनियन बँक ऑफ इंडिया। तर ह्या आहेत बँका। शेतकरी मित्रांनो, ह्या आहेत महत्त्वाच्या सरकारी गव्हर्नमेंट बँका। तर या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पीएम किसान योजनेचा हप्ता येतो। बाकीच्या बँकेमध्ये पण हप्ता येतो, परंतु यायला लेट होतो, त्यामुळे सर्वांनी आता या गव्हर्नमेंट बँकामध्ये खातं काढणं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर या बँका तुम्ही निवडू शकता। तुम्हाला जो आता 6000 रुपये वरून 9000 रुपयाचा हप्ता आहे तर तो आता वर्षाला देणार आहे। तर सरकार याची घोषणा येणाऱ्या बजेटमध्ये करू शकते। आता सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे, तुम्हाला आता 6000 वरून 9000 रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।